जमीन मालकांची फसवणूक रोखण्यासाठी ॲग्रीस्टॅक ही योजना कृषी विभागाकडून राबवली जाणार आहे। त्यामुळे आपल्या नकळत परस्पर होणारे आपल्या जमिनीचे व्यवहार कोणाला करता येणार नाही। पण त्यासाठी ही योजना नेमकी काय आहे, त्याचा फायदा कसा आहे ते जाणून घेऊया। नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय लोकमत। तुमच्या जमिनीचे तुम्हीच मालक असण्याची सरकार दरबारी ओळख म्हणजे कागदोपत्री असलेली नोंद आहे। पण तरी जमिनीची खरेदी विक्री होताना नकळत काही व्यवहार झाल्यास तुम्हाला कल्पना असते का? नाही ना। मग आता तुमच्या जमिनीचे मालक असण्यासाठी अधिकार अभिलेखाला तुमचा आधार आणि मोबाईल क्रमांक जोडा आणि त्यातून जमिनीचे मालक असल्याचं सिद्ध होऊन व्यवहारांबाबत होणारी फसवणूक टाळता येणार आहे। येत्या 15 डिसेंबर पासून राज्यातल्या प्रत्येक गावातल्या घरोघरी जाऊन ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी तलाठी करणार आहेत। भूमी अभिलेखा विभाग राज्यात ॲग्रीस्टॅक ही योजना कृषी विभागाच्या मदतीने राबवणार आहे। यात शेतकऱ्यांचं ओळखपत्र तयार केलं जाणार आहे। त्यात शेतकऱ्याचं नाव, त्याच्या जमिनीची माहिती आणि आधार क्रमांक जोडला जाणार आहे। यातून शेतकऱ्यांची संख्या, त्यांच्याकडच्या जमिनीचं नेमकं क्षेत्र कळू शकणार आहे। पण त्यासोबतच अधिकार अभिलेखांनाही आधार जोडणी करण्याची परवानगी द्यावी असा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागानं केंद्र सरकारकडे दिला होता। त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे। त्यामुळे अधिकार अभिलेखा म्हणजे राईट्स ऑफ रेकॉर्ड मध्ये एखादा शेतकरी जमिनीचा मालक असल्याची ओळख राज्य सरकारला पटवून देता येणार आहे। त्यासाठी तलाठ्याकडे समक्ष जाऊन जमिनीची नोंद केली जाईल। जमिनीचा मालक हा तोच शेतकरी असल्याची खात्री तलाठी कोतवालाकडून करेल आणि शेतकऱ्याची ओळख निर्माण करण्यासाठी त्याचा आधार आणि मोबाईल क्रमांक जोडला जाईल। आधी जमिनीच्या खरेदी विक्रीबाबत होणाऱ्या व्यवहारांमध्ये संमती असण्याशिवाय संबंधित शेतकऱ्याची पडताळणी करता येत नव्हती। त्यामुळे अनेक गैरव्यवहार व्हायचे। पण आता अधिकार अभिलेखाला आधार जोडल्यानं अशा व्यवहाराची माहिती संबंधित शेतकऱ्याला असावी, यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून SMS द्वारे OTP दिला जाईल। हा OTP दिल्यानंतरच व्यवहार पूर्ण होईल। राज्यातल्या सर्व 44,296 गावांमध्ये शेतकरी ओळखपत्राबरोबरच अधिकार अभिलेखा आधार जोडणीचं काम तलाठी करणार आहेत। येत्या 3 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती सरिका नरके, राज्य संचालक फेरफार प्रकल्प भूमिलेख विभाग पुणे यांनी दिलेली आहे। त्यामुळे ही तलाठी तर करणारच आहे प्रोसेस, पण तुम्ही सुद्धा त्यात लक्ष घाला आणि तुमची ही प्रोसेस कंप्लीट होते की नाही हे चेक करा, जेणेकरून जमिनी संदर्भातली फसवणूक तुम्ही तिथे प्रत्यक्ष उपस्थित नसताना होणार नाही। तुमच्या अपरोक्ष जर का फसवणूक केली जाते याचा तुम्हाला धोका वाटत असेल, भीती वाटत असेल, तर ते तसं होणार नाही, कारण तुमच्या OTP शिवाय प्रकरण पुढे जाणारच नाही। त्यामुळे याबद्दल माहिती अधिक करून घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा। आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।